myself गुलाब ठुमरे अँड वेलकम टू द चॅनल एडिऑन टिप्स. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेरा कंप्लीट केलेला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. ओके, जर तुम्हाला आठवत असेल देन आर एच फेटाकरनं जे दिलेलं त्यापैकी 5 किंगडम क्लासिफिकेशन मोनेरा डन झालेला आहे आणि आता आपण बघणार आहोत प्रोटिस्टा. ओके, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे आणि ॲनिमेलिया. ओके, ह्या दोन वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. सो इसका कोई हे नाही आहे. आत्ता मोनेरा बघितलेला आहे आपण, पूर्ण झालेला आहे. आता आपण बघणार आहोत दॅट इज द प्रोटिस्टा आणि यानंतर बघणार आहोत आपण फंगाय. ओके, आणि प्लांटे आणि ॲनिमेलिया, 2 चॅप्टर वेगळे आहेत. ओके, डन. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. होप इतना ज्ञान काफी आहे अँड लेट स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. जर कोणी आत्तापर्यंत आपले पाठीमागचे मोनेरावरचे लेक्चर बघितले नसतील देन प्लीज कृपा करून बघा. यू विल फॉल इन लव विथ दॅट लेक्चर्स. यानंतर कधी मोनेरा विसरायचं म्हटलं देन ऑल्सो यू विल नॉट एबल टू फॉरगेट इट. ओके ओके, लेट स्टार्ट इट. कापिवा ॲडव्हर्टाइज कापिवा. ओके, किंगडम प्रोटिस्टा. ओके, प्रोटिस्टा. तर प्रोटिस्टा म्हणजे काय? प्रोटिस्टामध्ये जे येतात ना सगळे सिंगल सेल्ड युकॅरियोट्स, ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट्स कशाच्या अंडर येतं तर दॅट इज प्रोटिस्टा. ओके, किंगडम प्रोटिस्टाच्या अंडर काय येतं तर जेवढे सिंगल सेल्ड युकॅरियोट्स, ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट्स आर दॅट्स द युनिसेल्युलर युकॅरियोट्स. युनिसेल्युलर किंवा सिंगल सेल्ड युकॅरियोट्स आर द कम्स अंडर द प्रोटिस्टा. Okay, that's boundaries not defined but well defined nucleus and membrane bound organism. म्हणजे याच्या बाउंड्रीज अशा काही वेल डिफाईंड नाहीत की बाबा इथून इथंपर्यंत असते वगैरे, असं काही नाही आहे. बट याच्याकडे वेल डिफाईंड न्यूक्लियस आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिज जे असतात ना वेल डिफाईंड असतात. ओके, फोटोसिंथेटिक प्रोटिस्टन या बुकमध्ये आहे ना हे जे टाईप्स दिलेले आहेत क्रिसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स, इक्युलिनाइट्स, स्पोरोफाइट आणि प्रोटोझोन्स. ओके, सॉरी स्लाइम मोड आणि प्रोटोझोन्स. दॅट इज हे जे 5 टाईप दिलेले आहेत ते आपण पुढं बघणार आहोत. आता हे प्रायमरीली ॲक्वॅटिक असतात. फॉर्म्स, लिंक म्हणजे जे बाकीचे 3 जे उरतात काय म्हणतात प्रोटिस्टा जे ना फंगाय, प्लांटे आणि ॲनिमेलिया. फंगाय, प्लांटे आणि ॲनिमेलिया ह्याच्यामध्ये लिंक फॉर्म करते. फॉर्म्स, लिंक. ओके, दॅट्स इट. हॅव सम हॅव फ्लॅजेला ऑर सिलिया. म्हणजे काय इकडे फ्लॅजेला किंवा सिलियासुद्धा असू शकते. ॲज अ रिप्रोडक्शन जे होतं ना सेक्शुअली आणि सेक्शुअली जे होतं ना सेक्शुअली सेल फ्युजन आणि झायगोट फॉर्मेशन होतं. ओके, दॅट्स सिंगल सेल्ड युकॅरियोट्स म्हणजे दॅट इज युनिसेल्युलर युकॅरियोट्स. युनिसेल्युलर युकॅरियोट्स ह्याच्या अंडर सगळे येणार. बाउंड्रीज नॉट डिफाईंड बट वेल डिफाईंड न्यूक्लियस वेल डिफाईंड असतं. ओके, फोटोसिंथेटिक प्रोटिस्टन या बुकमध्ये हे जे 5 टाईप दिलेले दॅट इज द क्रिसोफाइट, डायनोफ्लॅजेलेट्स, युग्युलिनट्स, स्लाइम मोड आणि प्रोटोझोन्स. ओके, दॅट्स इट. प्रायमरीली ॲक्वॅटिक, फॉर्म्स लिंक. बाकीचे जे फंगाय, प्लांटे, ॲनिमेलिया ह्याच्यामध्ये लिंक फॉर्म करत आहे. सम हॅव सिलिया ऑर फ्लॅजेला. ओके, रिप्रोडक्शन इज असेक्शुअली आणि सेक्शुअली 2 टाईपनं होतं. ओके, डन. आता यातलं पहिलं बघणार होतं आपण दॅट इज द क्रिसोफाइट्स. दॅट्स द फर्स्ट वन, क्रिसोफाइट्स. तर क्रिसोफाइट्स काय म्हणते? CHROI क्रिसोफाइट्स include diatoms and golden algae, that is the desmites. Golden algae is also called as a desmites. Includes diatoms and golden algae. ओके, ह्याच्यामध्ये काय काय येतं आहे? डायटम्स अँड गोल्डन algae इज ऑल्सो नोन ॲज डेस्माइट्स. हे सगळ्या साईडला इमेज दिलेले आहेत. यू कॅन सी हिअर इज द डायटम्स अँड हिअर इज द गोल्डन algae, दॅट इज द डेस्माइट्स. ओके, द फाउंड इन फ्रेश वॉटर अँड मराईन एन्व्हायरमेंट. ही जे आहेत ना फ्रेश वॉटरमध्ये पण सापडतात प्लस मराईन एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा सापडतात. मायक्रोस्कोपिक अँड फ्लोट पॅसिव्हली इन वॉटर करंट्स, प्लँक्टॉन म्हणजे जे असतात ना एकदम लहान मायक्रोस्कोपिक असतात आणि हे पाण्याबरोबर वाहत जातात म्हणून त्याला पाण्यावर प्लँक्टॉनसुद्धा म्हणतात. प्लँक्टॉन इन द सेन्स जे पाण्याबरोबर वाहत जातात. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये डायटम्स आणि गोल्डन algae असतात. फाउंड इन फ्रेश वॉटर ॲज वेल एज मराईन एन्व्हायरमेंट. हे कसे असतात? मायक्रोस्कोपिक फ्लॅट पॅसिव्हली इन वॉटर करंट्स. म्हणजे फ्लोट पॅसिव्हली इन वॉटर करंटसोबत म्हणजे पुढं सरकत जाऊ शकतात. त्यामुळे त्यालाच त्यालाच काय म्हणतात? प्लँक्टॉनसुद्धा म्हणतात. ओके, मोस्टली फोटोसिंथेटिक इन हे जे असतात ना मोस्टली फोटोसिंथेटिक म्हणजे ऑटोट्रॉपिकमध्येच फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असतात. ओके, इन डायटम्स सेल वॉल फॉर्म्स 2 थिन ओव्हरलॅपिंग सेल्स विच फिट टुगेदर ॲज इन सब बॉक्स. म्हणजे जसं साबणाचं खोकं जसं हे होतं ना यामध्ये साबण एकदम व्यवस्थित फिट होतं
तसं डायटम्स काय करते, अशा 2 सेल वॉल अशा फॉर्म करते की जे एकदम ओव्हरलॅप करतात आणि एकमेकांत एकदम फिट्ट अशा बसतात. ओके, तशा हे फॉर्म करते डायटम्स, हे डायटम्स करतात. वॉल्स एम्बेडेड विथ सिलिका अँड दस इंडस्ट्रक्ट डायटमिक्स म्हणजे जे ज्या वॉल्स असतात ना, वॉल्स एकदम एम्बेडेड विथ सिलिका, म्हणजे सिलिकासोबत एम्बेड झालेलं आणि इंडस्ट्रक्टिबल म्हणजे डिस्ट्रक्ट होत नसतात. म्हणजे असं बिलियन वर्षानुवर्ष असं राहून साचून बिलियन इयर्स नंतर त्याला डायटॉमिशियस अर्थ. ओके, दॅट इज द डायटॉमिशियस अर्थ. म्हणजे ज्या वॉल्स असतात ना, वॉल्स एम्बेडेड विथ सिलिका अँड आर इंडस्ट्रक्टिबल म्हणजे डिस्ट्रक्टच होत नाही. सो त्याच्यापासून जे बोलतात दॅट इज द डायटॉमिशियस अर्थ. ओके, दिस ग्रिटी सॉइल यूज्ड इन पॉलिशिंग फिल्ट्रेशन ऑफ ऑइल अँड सिरप्स. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. ह्याचा यूज कशासाठी केला जातो आहे, तर पॉलिशिंग फिल्ट्रेशन ऑफ ऑइल्स अँड सिरप्समध्ये ह्याचा यूज केला जातो आहे. ओके, डायटम्सला आणखी एक नाव काय, तर चीप प्रोड्युसर्स इन द ओशियन सुद्धा म्हटलं जाते. ओके, फर्स्ट वन इज द क्रिसोपाइट्स. क्रिसोपाइट्समध्ये काय तर डायटम्स अँड गोल्डन अल्गी फाउंड्स इन फ्रेश वॉटर अँड मराईन एन्व्हायरमेंटमध्ये पण सापडतात. आणि प्लॅन्क्टॉन म्हणजे वॉटरच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जातात. मोस्टली फोटोसिंथेटिक. डायटम्स जे साबणा खोक्यात साबण जसं व्यवस्थित फिट होते ना, तसंही एकमेकात फिट असतात. आणि हे जे वॉल्स जे असतात ना, वॉल्स कशापासून बनलेले असतात, दॅट इज द सिलिकापासून बनलेले असतात. त्यामुळे इनडिस्ट्रक्टिबल, एकदम डिस्ट्रक्ट होत नसतात. ओके, त्यामुळे बिलियन्स ऑफ इयर्स नंतर डायटॉमिशियस अर्थ बनते. ओके, दिस ग्रिटी सॉइल इज यूज्ड इन, आणि हे कशासाठी यूज केलं जाते, पॉलिशिंग फिल्ट्रेशन ऑफ ऑइल अँड सिरप्स. ओके, आणि ह्याला चीप प्रोड्युसर्स इन द ओशियन सुद्धा म्हटलं जाते. गॉट इट? डन. दिस इज डायटम्स, दिस इज डेस्मॅट्स इन दिस गोल्डन अल्गी. ओके, ठीक आहे. आता आपण बघणार दॅट इज द डायनोफ्लॅजेलेट्स. क्रिसोफाइट्स अँड डायनोफ्लॅजेलेट्स. ओके, डायनोफ्लॅजेलेट जे असतात ना, दॅट इज मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. हे कसे असतात, मोस्टली एकतर मराईन असतात आणि अनदर मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. अपेअर येल्लो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू ऑर रेड डिपेंडिंग ऑन द मेन पिगमेंट प्रेझेंट इन देअर सेल्स. म्हणजे त्यांच्या सेल्समध्ये जो मेन पिगमेंट प्रेझेंट असतो ना, त्याच्या कलरनुसार ते डिपेंड असतात. हे असे. सो दीज आर द कलर्स. सेल वॉल स्टिफ सेल्युलोज प्लेट्स ऑन द आउटर सरफेसवरती स्टिफ सेल्युलोज प्लेट्स असतात. त्याकडे 2 फ्लॅजेल असतात, एक लॉन्जिट्युडनली आणि अनदर लॉन्जिट्युडनल असतं. अनदर वन इज द ट्रान्सवर्सली इन फ्युरो बिटवीन द वॉल प्लेट्स. सो दिस इज इम्पॉर्टंट. एक लॉन्जिट्युडनली असतो आणि अनदर वन इज द ट्रान्सवर्सली इन फ्युरो बिटवीन द वॉल प्लेट्स. ओके, म्हणजे लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सवर्स असे 2 टाईपचे फ्लॅजेल असतात. 2 फ्लॅजेल असते, एक लॉन्जिट्युडनल, अनदर वन इज द ट्रान्सवर्स. ओके, दॅट्स रेड डायनोफ्लॅजेलेट. हिज एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल गॉनिओलॉक्स मेक्सी रेड. ओके, दॅट्स रेड डायनोफ्लॅजेलेट्स. एक्झाम्पल गॉनिओलॉक्स मेक्सी रेड, दॅट इज द रेड टाइड्स. टॉक्झिन्स रिलीज्ड मे किल मराईन ॲनिमल्स. म्हणजे मराईन ॲनिमल्सला हे किलसुद्धा करू शकतं. दिस इज टू मच हार्मफुल. ओके, डन. ओके, डायनोफ्लॅजेलेट्स कसं एकतर मोस्टली मराईन आणि फोटोसिंथेटिक. ओके, ठीक आहे बाबा. ह्याचं जे कलर्स असतं ना, कलर त्याच्या काय म्हणतात मेन पिगमेंटमध्ये जे सेल्स असतात ना, त्याच्यावरती डिपेंड असतो त्याचा कलर. ओके, आता ह्याच्या सेल वॉल हॅज स्टिफ सेल्युलोज प्लेट्स ऑन द आउटर सरफेस. ओके, आणि ह्याच्याकडे 2 फ्लॅजेल असतात. हे दिस क्वेश्चन इज टू मच इम्पॉर्टंट. 2 फ्लॅजेल, एक लॉन्जिट्युडनली असतो, अनदर वन इज द ट्रान्सवर्सली. आता ह्याच्यानंतर जे हे येतं ना, त्याच्यामध्ये डायनोफ्लॅजेलेट्स युग्लिनॉइडमध्ये एक शॉर्ट आणि लॉंग असतो, परंतु ह्याच्यामध्ये जो असतो ना, दॅट इज लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सवर्स असतो. सो दॅट इज इम्पॉर्टंट की ह्याच्यामध्ये डायनोफ्लॅजेलेट्सकडे जे हे असतो ना, फ्लॅजेल असतो ना, ते कसे असतात तर की बाबा एक लॉन्जिट्युडनल आणि अनदर वन इज द ट्रान्सवर्स. ओके, रेड डायनोफ्लॅजेलेट्स. एक्झाम्पल गॉनिओलॉक्स मेक्सी रेड, दॅट इज द रेड टाइड्स. टॉक्झिन्स किल मराईन ॲनिमल्स. ओके, गॉट इट? ओके, लेट्स रिवाइज. काय होतं, ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट्स, सगळी ह्याच्यामध्ये युनिसेल्युलर युकॅरियोट्स असतात. बाउंड्री इज नॉट डिफाईन्ड बट वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज. ओके, फोटोसिंथेटिक प्रोटिस्टन या बुकमध्ये ह्याचे 5 टाईप दिले आहेत. आणि जे प्रायमरीली ॲक्वेटिक असतात आणि फॉर्म्स लिंक फॉर्म करतात. बाकी ह्याच्यामध्ये दिस इज मेन क्वेश्चन.
दिस इज टू मच इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, दिस इज स्टार. लिंक फॉर्म्स लिंक कोण फॉर्म करते तर दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. ओके, सम ऑफ फ्लॅजेला और सिलिया. ओके, रिप्रोडक्शन सेक्शुअली आणि सेक्शुअली दोन टाईप नव्हतं. सेक्शुअली जे होते ते सेल फ्युजन आणि झायगोट फॉर्मेशन होतं. ओके, तर क्रिसोफाइट्स फर्स्ट वन इज द क्रिसोफाइट. क्रिसोफाइटमध्ये काय तर बाबा की इन्क्लूड डायटम्स आणि गोल्डन अल्गी फाउंड इन फ्रेश वॉटर, मराईन एन्व्हायरमेंटमध्ये पण सापडते. ठीक आहे, मायक्रोस्कोपिक अँड प्लँक्टॉन म्हणजे पाण्यासोबत वाहत जाते. मोस्टली फोटोसिंथेटिक डायटम्स जे असतात ना, एकमेक साबणा खोक्यात साबण जसं बसतं ना तसं बसतं आहे आणि हे एकदम बिलियन इयर्स जाऊन डायटॉमेशियस अर्थ बनते. ओके, दिस ग्रिट्टी सॉइल यूज्ड इन पॉलिशिंग फिल्ट्रेशन ऑफ ऑइल अँड सिरप्स. ओके, डायटम्स आर चीप प्रोड्युसर्स इन द ओशियन. दॅट्स इट. ओके, डन. त्यानंतर डायनोफ्लॅजिलेट्स काय तर मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक आणि ह्याच्या मेन पिगमेंटमध्ये जे सेल्स प्रेझेंट असतात ना त्याच्यावरती ह्याचा कलर डिपेंड असतो. ओके, स्टिप सेल्युलोज प्लेट्स ऑन द आउटर सरफेस. दोन फ्लॅजेल, एक लॉन्जिट्युडिनल दॅट इज इम्पॉर्टंट, लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स. ओके, रेड डायनोफ्लॅजिल द एक्झाम्पल गॉनिओलॉक्स. दिस एक्झाम्पल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मेक्सी रेड टाइड्स. ओके, टॉक्सिन्स किल. डन. ह्याच्यामध्ये काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला एक तर किंगडम प्रोटिस्टाच्या अंडर 5 टाईप होते. 5 टाईपमधले पहिले आपण 2 बघितले, क्रिसोफाइट्स आणि डायनोफ्लॅजिल. क्रिसोफाइट्समध्ये काय होतं डायटम्स आणि गोल्डन अल्गी दॅट इज द डेस्मॅड्स. ओके, ते त्याच्यामध्ये डायटोमिशियस अर्थ आणि ह्याच्यामध्ये 2 फ्लॅजेला दॅट इज हे 2 म्हणजे मेन हे जे पॉईंट आहेत. ओके, दॅट्स इट. रेड समुद्राला रेड कोण करते दॅट इज द गॉनिओलॉक्स. रेड डायनोफ्लॅजिलेट्स कोण तर मेनली इज डायनोफ्लॅजिलेट्स. ओके, होप गॉट इट. लास्ट टाईम आपण एकदा रिवाईज करूया. किंगडम प्रोटिस्टामध्ये काय ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट, सगळे युनिसेल्युलर युकॅरियोट्स. बाउंड्रीज नॉट डिफाईंड बट वेल डिफाईंड. न्यूक्लियस डेफिनेटली. ओके, ठीक आहे. त्यानंतर प्रायमरीली ॲक्वॅटिक. लिंक कोण फॉर्म करते दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा लिंक फॉर्म करतो. सम ऑफ फ्लॅजेला और सिलिया. ओके, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ती झायगोट फॉर्मेशन. दोन्ही रिप्रोडक्शन ह्याच्यामध्ये होते. क्रिसोफाइट्स, डायटम्स अँड गोल्डन अल्गी. ओके, आणि ह्याच्यामध्ये फाउंड इन फ्रेश वॉटर, मराईन हे आणि प्लँक्टॉन पाण्यासोबत प्रवाहात वाहन करत जातं दॅट इज द क्रिसोफाइट्स. ओके, फोटोसिंथेटिक डायटम्स आणि हे साबणा खोक्यात जसं बसते तसं हे होतं. आणि त्यानंतर डायटॉमेशियस अर्थ. दिस इज इम्पॉर्टंट. ओके, वॉल्स एम्बेडेड कशासोबत एम्बेड झालेले असतात सिलिकासोबत अँड इंडस्ट्रक्टिव्ह. कशासाठी यूज केलं जाते ही ग्रिट्टी सॉईल? पॉलिशिंग फिल्ट्रेशन ऑफ ऑइल अँड सिरप्स. डायटम्स आर चीप प्रोड्युसर्स. ओके, डन. डायनोफ्लॅजिलेट्सचे आहेत ना मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक आणि ह्याच्या मेन पिगमेंटमध्ये जे सेल्स असतात त्याच्यावरती डिपेंड असते यांचा कलर. स्टिप सेल्युलोज प्लेट्स ऑन द आउटर सरफेस, लॉन्जिट्युडनली किंवा ट्रान्सवर्सली, फ्युरोबिटल वॉल प्लेट्स. ओके, एक्झाम्पल्स रेड डायनोफ्लॅजिलेट, गॉनिओलॉक्स, मेक्सी रेड दॅट इज द रेड टाइड्स. टॉक्सिन्स may kill marine animals. Okay, hope you got it. We will stop here. Thank you so much. Bye bye.